दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने सध्या राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आलंय। ते म्हणजे शिंदे सेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चक्क ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईतील सिल्वर ओक या ठिकाणी भेट घेतली। आता ही भेट अचानक झाल्याने आणि सरनाईक यांच्या सोबत त्यांचे पुत्र विहंग सरनाईक देखील उपस्थित असल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया यावेळी उंचावल्या। एकीकडे सार्वजनिकरित्या प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र यांनी ही भेट फक्त दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचं सांगितलंय, मात्र पडद्यामागे भलत्याच घडामोडी सुरू आहेत अशी शंका आता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते। आता त्यांची भेट नेमकी कशासाठी झाली याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला। सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीमध्ये स्वबळाची चाचपणी सुरू झाली, तर काही ठिकाणी नवीन समीकरणं जुळली जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। एवढंच नाही तर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांना देखील जोर आला। अशातच आज शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र विहंग सरनाईक हे देखील उपस्थित होते। आता त्यांनी अचानक शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले। आजची भेट का झाली याबाबत सरनाईक यांनी सार्वजनिकरित्या सांगितलंय की ही भेट फक्त दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी झाली, परंतु तरीही भेटीमागचं खरं कारण काय असा प्रश्न सर्वांनाच पडला। काही राजकीय निरीक्षकांच्या मते पडद्यामागे वेगळ्याच हालचाली सुरू आहेत ज्या आगामी निवडणुका संदर्भात आहे। तर सूत्रांच्या माहितीनुसार ही भेट आगामी मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच MCA निवडणुकीशी संबंधित आहे। MCAच्या निवडणुका या 12 नोव्हेंबर 2025 रोजी होणार असून त्याच्या अध्यक्षपदासाठी स्पर्धा तीव्र आहे। त्यामुळे आगामी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अनेक महत्त्वाचे चेहरे रिंगणात असणार आहेत। अध्यक्षपदासाठी अनेक जण यावेळी प्रयत्नशील आहेत। त्यात प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांचंही नाव सध्या चर्चेत आहे। आता विहंग सरनाईक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते MCAचे सदस्य आहेत आणि मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत। महत्त्वाचं म्हणजे त्यांचं नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर। आता या पार्श्वभूमीवर झालेली आजची ही भेट महत्त्वाची ठरतीये, कारण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील यापूर्वी MCAचे अध्यक्षपद भूषवले आणि महत्त्वाचं म्हणजे क्रिकेट प्रशासनात त्यांची पकड मजबूत आहे। त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करणं हे विहंग सरनाईकांच्या महत्त्वाकांक्षेसाठी महत्त्वाचं पाऊल असू शकतं असं राजकीय विश्लेषकांचं मत। इतकंच नाही तर या भेटीने राजकीय वर्तुळात आता वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या, त्या म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महायुती आणि महाविकास आघाडीमधील नवीन समीकरणांची नांदी असू शकते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।